अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 21 जानेवारी बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस। खरं तर उद्या आहे रविवार आणि उद्याच्याच दिवशी आहे पौष महिन्यातील पहिली पुत्रदा एकादशी। खरं तर या एकादशीला पौष एकादशी किंवा पुत्रदा एकादशी असं म्हटलं जातं। ही जी एकादशी आहे ही प्रत्येक आई आणि मुलांच्या नात्यासाठी विशेष महत्त्वाची आहे। उद्या प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी काही विशेष उपाय करायचे आहेत। मुलांची प्रगती होण्यासाठी, मुलांना प्रत्येक कामात यश मिळण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात असलेली जी संकटे अडथळे आहेत ह्या सगळ्या वाईट शक्तींचा किंवा वाईट गोष्टींचा नाश करण्यासाठी उद्या प्रत्येक आईला काही महत्त्वाच्या सेवा करायच्या आहेत। बघा, एकादशीचं जे व्रत आहे ते भगवान श्री विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी किंवा भगवान श्री विष्णूंची सेवा करण्यासाठी विशेष महत्त्वाचं मानलं जातं। खरं तर ज्या घरामध्ये एकादशीचं व्रत धरलं जातं किंवा ज्या घरामध्ये एकादशीचं व्रत केलं जातं त्या घरामध्ये सदैव सुख, समृद्धी, ऐश्वर्यांची प्राप्ती असते। त्या घरामध्ये सदैव बरकत असते। कितीही जर आपल्या आयुष्यामध्ये कुठले दोष लागलेले असतील, कितीही मोठी संकट आलेली असेल तर त्या सगळ्या पापांतून मुक्तता होते आणि सगळे दोष जे आहेत ते संपून जातात, विघ्न टळून जातात। म्हणून एकादशीचं व्रत धरणं हे खूप महत्त्वाचं आहे। आता ज्यांना हे व्रत करणं जमत नसेल की ताई आमच्या फिजिकल काही कंडिशन आहेत, आमच्या टॅबलेट चालू आहेत, आम्हाला दिवसभर उपवास करणं जमत नाही, जास्त काही करणं होत नाही, त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये एक विशेष उपाय सांगणार आहे। उद्या एकादशीला तुम्हाला या एका झाडाचं पान तुमच्या घरात आणायचं आहे किंवा हा एक उपाय करायचा आहे, जो उपाय केल्याने संपूर्ण एकादशीच्या व्रताचं फळही लाभेल, भगवान श्री विष्णूंची कृपाही प्राप्त होईल, इच्छित मनोकामना ज्या काही आहेत ह्या सगळ्या इच्छा तुमच्या या एका उपायाने पूर्ण होतील। बघा, ज्यांच्याही आयुष्यामध्ये इच्छा अडलेल्या आहेत, दारिद्र्य खूप जास्त आहे, गरिबी साथ सोडत नाहीये, म्हणजे गरिबी हटत नाहीये, त्या प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा। या एका झाडाचं पान आपल्या घरामध्ये आवर्जून आणा आणि अगदी काही दिवसांमध्ये याचा असंख्य पटीने अनुभव बघा। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, आपल्याला काय करायचं आहे, उद्या सकाळी 8च्या आतमध्ये किंवा कमीत कमी तुम्हाला उद्या 10च्या आतमध्ये हा उपाय करायचा आहे। आता 10च्या आत नाही जमलं तर तुम्ही सायंकाळी 6च्या नंतर ते 6 ते 8च्या दरम्यान केला तरीही चालेल। यासाठी आपल्याला एक तुळशीचं पान लागणार आहे। खरं तर एकादशीच्या दिवशी तुळशीचं महत्त्व हे विशेष असतं, कारण तुळस ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते, जिला भगवान श्री विष्णूंची सर्वात प्रिय गोष्ट म्हटली जाते। आणि जेव्हा तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशीचे उपाय करता तेव्हा ते उपाय जे आहेत ते शीघ्ररित्या आपल्याला फळ देणारे असतात। म्हणून उद्याच्या दिवशी याच तुळशीच्या पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे। तुमचं जे देवघर आहे त्या देवघराच्या समोर एक आसन टाकून बसायचं आहे, शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, दिव्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, बाजूला तुम्हाला एक उदबत्ती प्रज्वलित करायची आहे। हे सर्व काही करून झालं की त्यानंतर जे तुळशीचं पान तुम्ही घेतलेलं आहे ते एका छोट्याशा प्लेटमध्ये किंवा ताम्हनात तुम्हाला ठेवायचं आहे। बघा, उद्या एकादशी आहे त्यामुळे तुळशीचं पान आपल्याला तोडायचं नाही आहे। प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगत असते, एकादशीच्या दिवशी, रविवारच्या दिवशी तुळशीचं निर्जला व्रत असतं, या दिवशी तुळशीच्या पानांना हात लावायचा नसतो। आता मग हे पान कुठून मिळणार, तर तुम्ही आजच्याच दिवशी कुठून ठेवा, आजच तुळशीचं पान तोडून ठेवा आणि उद्या त्याचा उपाय करा। किंवा मग ज्यांनी आता हा व्हिडिओ लेट बघितला, तर ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जर उद्यापर्यंत पोहोचला मग त्यांनी काय करा, तुळशीच्या खाली एक तरी तुळशीचं पान गळलेलं असतं, मग ते पिवळसर असलं तरीही चालेल किंवा थोडंसं असं कोमेजलेलं असलं तरीही चालेल। बघा, मोठ्या ज्या तुळशी असं छोटेही रोप असलं तरी एक तरी पान तुळशीच्या खाली गळून पडलेलंच असतं, तेच पान तुम्हाला घ्यायचं आहे। आता हे जे पान तुम्ही ताम्हनामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यावरती स्वच्छ सुंदर पाणी घालायचं आहे, गंगाजल घालायचं आहे, दूध घालायचं आहे आणि याने तुम्हाला अभिषेक घालून ते पान स्वच्छ धुवून साफ करून घ्यायचं आहे। हे करून झालं की त्यानंतर दुसरी एक छोटीशी प्लेट किंवा एक वाटी अशी मोठी डिश घ्यायची आहे, त्याच्यामध्ये त्या प्लेटमध्ये हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। ठीक आहे, हळद कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे। स्वस्तिक काढून झाला की त्यानंतर एक लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा तुम्हाला एक छोटासा
कागद घ्यायचा आहे, लाल किंवा पिवळ्या रंगाचा एक छोटासा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावरती तुम्हाला लाल, पिवळ्या, हिरव्या, निळ्या रंगाच्या शाईने कुठलीही शाई चालेल, फक्त काळ्या रंगाची शाई नसावी, बाकी कुठल्याही शाईच्या पेनाने तुम्हाला त्या कागदावरती तुमची जी इच्छा आहे, जी इच्छा पूर्ण व्हावी अशी तुमची मनोकामना आहे, ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे. आता समजा मी ही सेवा किंवा हा उपाय नोकरी लागण्यासाठी करत आहे, तर मी त्या पानावरती लिहिणार की मला एक चांगली नोकरी मिळावी किंवा मला एक सुंदर चांगल्या पगाराची नोकरी मिळावी यासाठी मी हा उपाय करत आहे. समजा विवाहासाठी करत असाल तर तुम्हाला लिहायचं आहे की माझा विवाह लवकर जमावा आणि माझा विवाह लवकर व्हावा यासाठी मी हा उपाय करत आहे. प्रमोशनसाठी मला लवकरात लवकर प्रमोशन मिळावं यासाठी मी हा उपाय करत आहे. व्यवसाय असेल तर माझा व्यवसाय झपाट्याने वाढावा यासाठी मी हा उपाय करत आहे. अशी तुमची जी इच्छा असेल ती फक्त एका शब्दात तुम्हाला लिहायची आहे आणि लिहून झाली की त्यानंतर हा जो कागद आहे लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचा ज्याच्यावरती तुम्ही ही इच्छा लिहिलेली आहे, हा कागद तुम्हाला बरोबर त्या चौकोनी आकारामध्ये त्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे. ज्या प्लेटमध्ये तुम्ही स्वस्तिक काढलेला आहे त्या स्वस्तिकावरती तुम्हाला हा कागद ठेवून द्यायचा आहे. त्याच्यानंतर ज्या कागदावरती तुम्ही इच्छा लिहिलेली आहे हा कागद व्यवस्थित इथे ठेवला की त्याच्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे. 1 रुपयाचं अख्खं जे नाणं असतं ते एक नाणं ठेवायचं आहे. 1 रुपयाच्या नाण्यावरती जे तुम्ही तुळशीचं पान स्वच्छ गंगाजलाने धुवून घेतलेलं आहे, अभिषेक घालून घेतलेला आहे, ते तुळशीचं पान तुम्हाला त्या 1 रुपयाच्या नाण्यावरती ठेवून द्यायचं आहे. याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचं आहे, थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आहेत, एक फूल अर्पण करायचं आहे. जी इच्छा असेल ती इच्छा तिथे व्यक्त करायची आहे, ती इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. 1 वेळा तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आणि 1 वेळा तुम्हाला महालक्ष्मी अष्टकं म्हणायचं आहे. ठीक आहे, दोनही सेवा तुम्हाला करायच्या आहेत. यानंतर हे सगळं काही तुमचं म्हणून झालं, इच्छा व्यक्त करून झाल्या, सेवा करून झाल्या की त्यानंतर तो जो कागद तुम्ही त्याच्यावर ठेवलेला आहे ज्यावरती तुम्ही 1 रुपयाचं नाणं किंवा तुळशीचं पान, हळद कुंकू सगळं अर्पण केलेलं आहे त्याची एक पुडी करायची. जसं आपण खाऊची पुडी बनवतो त्याच पद्धतीने एक पुडी बनवायची आहे आणि ही जी पुडी तयार होईल ही तुम्हाला त्या प्लेटमध्ये रात्रभर त्या प्लेटमध्ये उद्याचा एकादशीचा पूर्ण दिवस संपेपर्यंत रात्रीपर्यंत ही प्लेटमध्ये ती पुडी तशीच तुम्हाला देवघराच्याच समोर ठेवून द्यायची आहे. ठीक आहे, त्या समोर जो दिवा तुम्ही लावलेला देवघराच्या समोर तो रात्रभर पेटताच ठेवायचा आहे. दिवसभर आणि रात्रभर पेटता ठेवायचा, दिवा विझू द्यायचा नाही. दुसऱ्या दिवशी द्वादशीच्या दिवशी म्हणजे सोमवारच्या दिवशी काय करायचं, स्वच्छ स्नान झालं सकाळी की त्यानंतर जी पुडी आपण ठेवलेली आहे बघा रात्रभर अभिमंत्रित केलेली जी पुडी आपण ठेवलेली आहे ती उचलायची. उचलून तुळशी मातेच्या जवळ जायचं, तिथे शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आणि त्यानंतर तुळशी मातेला थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करायचं, हळद कुंकू अर्पण करायचं आणि तुळशी मातेच्या पानांच्या जवळ ज्या फांद्या असतात त्या फांद्यांमध्ये ही पुडी जी आहे ती तुम्हाला अटकवून ठेवायची आहे. आता समजा ही तुळस माता आहे, ही पानं फांद्या आहेत आणि हे बुड आहे, तर फांद्या ज्या असतात तर तिथे तुम्हाला त्या फांद्यांच्या मध्ये तुम्हाला बरोबर ही जी पुडी आहे ती अटकवून ठेवायची आहे. आता हे किती दिवस ठेवायचे तर सलग 21 दिवस ठेवायचे आहे. 21 दिवसांमध्ये तिला स्पर्शही करायचा नाही, ती काढायची नाही, काहीच करायचं नाही. चुकून मुकून खाली पडली तर ती उचलून फक्त पुन्हा त्याच जागी ठेवून द्यायची. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर जेव्हा 21 दिवस पूर्ण होतील त्यावेळेस ती पुडी तिथून काढायची आणि कुठल्याही रामाच्या किंवा कुठल्याही कृष्णाच्या मंदिरात जायचं, भगवान श्री विष्णूंचं मंदिर असेल तिथे जायचं, विठ्ठलाचं मंदिर असेल तिथे जायचं, नसेल कुठलं तर गणपती बाप्पांच्या मंदिरात जा, माता लक्ष्मीच्या मंदिरात गेला तरीही चालेल आणि तिथल्या पहिल्याच पायरीवरती ही पुडी सोडून आपण घरी निघून यायचं. बघा 21 दिवस न चुकता रोज तुळशीला पाणी घालायचं आणि हळद कुंकूही तुळशी मातेला अर्पण करायचं. हा उपाय तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल घडेल. बघा पुन्हा एकदा सांगते, तुळस ही भगवान श्री हरी विष्णूंची अत्यंत जवळची किंवा जिला प्रिय सखी म्हणलं जातं. जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय कराल, इच्छित मनोकामना व्यक्त करून जेव्हा तुळशीचं पान त्याच्यात ठेवाल आणि तुम्ही ही जी पुडी किंवा ह्या वस्तू अभिमंत्रित कराल, भगवान श्री विष्णूचं स्मरण कराल, तेव्हा नक्कीच तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि तुमची जी सेवा आहे ते नक्कीच स्वीकारतील. आणि जेव्हा तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचेल, कारण एकादशीच्या दिवशी भगवान श्री विष्णू जे ते जागृत अवस्थेत असतात, आपण केलेली सगळी सेवा ते पाहत असतात आणि जेव्हा तुम्ही उद्याच्या दिवशी इच्छा प्राप्तीचा हा उपाय कराल नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचला जाईल आणि जेव्हा तुमचा उपाय त्यांच्यापर्यंत पोहोचला जाईल तर तेव्हा ती जी इच्छा आहे ती त्वरित पूर्ण होईल. 21 दिवसांच्या आत मी सांगते तुम्हाला खात्रीने 90% लोकांच्या इच्छा
इच्छा पूर्ण होतील. जे श्रद्धेने विश्वासाने करतील त्या प्रत्येकाची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.